श्री स्वामी समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्त हो, आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या भक्तिमय यूट्यूब चॅनलवर भक्तिरस श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र, फलदायी आणि संतान प्राप्तीसाठी विशेष महत्त्वाची सेवा, पुत्रदा एकादशी सेवा विधी व संपूर्ण माहिती। पुत्रदा एकादशी म्हणजे काय? पुत्रदा एकादशी ही संतान प्राप्तीसाठी विशेष फलदायी मानली जाते। ही एकादशी पौष शुद्ध एकादशी व श्रावण शुद्ध एकादशी अशा 2 वेळा येते। या दिवशी केलेली भक्ती, व्रत व सेवा केल्यास अपत्यप्राप्ती होते, संतती दीर्घायुषी व सद्गुणी होते, कुटुंबात सुखशांती नांदते। पुत्रदा एकादशी व्रत कोण करावे? ज्या दाम्पत्यांना संतान होत नाही, ज्यांना संतती संबंधी अडचणी आहेत, संततीच्या आरोग्यासाठी, वंशवृद्धीसाठी। पुत्रदा एकादशी व्रताची पूर्वतयारी। एकादशीच्या आदल्या दिवशी सात्विक भोजन घ्यावे, ब्रह्मचर्य पाळावे, मन, वाणी व कृती शुद्ध ठेवावी, घर स्वच्छ करावे। पुत्रदा एकादशी सेवा विधी। सकाळी करायची सेवा। सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावेत, देवघरात भगवान श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांची पूजा करावी। पूजेसाठी साहित्य: तुळशीची पाने, पिवळी फुले, धूप दीप, नैवेद्य, फळ, दूध, पंचामृत। विशेष मंत्र जप: ओम नमो भगवते वासुदेवाय। जप करताना मनात संतान प्राप्तीची प्रार्थना करावी। कथा वाचन: पुत्रदा एकादशी व्रत कथा जरूर ऐकावी किंवा वाचावी। कथा ऐकल्याने व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते। उपवास नियम: फळाहार किंवा निर्जल उपवास, दिवसभर विष्णू नामस्मरण, संध्याकाळी आरती, द्वादशीला ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीस अन्नदान। व्रताचे लाभ: संतान प्राप्ती, वंशवृद्धी, पती-पत्नी संबंध दृढ होतात, पापक्षय होतो, भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद। विशेष सूचना: व्रत दिवशी राग, वाद टाळावा, मांसाहार, मद्य पूर्णपणे वर्ज्य, खोटे बोलणे टाळावे। समाप्ती: भक्त हो, निष्ठा, श्रद्धा आणि विश्वासाने केलेली पुत्रदा एकादशी सेवा नक्कीच फलदायी ठरते। भगवान श्री विष्णू आपल्या सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भक्तिरस श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा, ही माहिती आपल्या गरजू भक्तांपर्यंत शेअर करा। जय जय